महाराष्ट्र के सतारा महाबलेश्वर में सामने आए करोड़ों रुपए के ड्रग्स कांड ने सियासी माहौल गर्मा दिया है। इस मामले में राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के करीबी का नाम सामने आने के बाद राजनीतिक आरोप प्रत्यारोप तेज हो गए हैं। जैसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने मीडिया से बात करते हुए उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का बचाव किया, उसी के कुछ समय बाद शिवसेना उद्धव गुट की नेता सुषमा अंधारे ने शिरडी में पत्रकारों से बात करते हुए तीखा बयान दिया। आइए सुनते हैं कि उद्धव ठाकरे गुट की नेता सुषमा अंधारे ने क्या कुछ कहा। काय, आरोपी कोण, गुन्हेगार कोण, निर्दोष कोण यावरती मांडणी करावी। यू आर नॉट जज, यू हैव नॉट एनी काइंड ऑफ ज्युडिशियल अथॉरिटी। कृपया जज बनण्याचा प्रयत्न करू नका। चौकशीच्या आधीच क्लीन चिट देण्याची जी तुमची घाई असते, विशेषतः तुमचे लोक जेव्हा असतात तेव्हा, कारण रणजित नाईक निंबाळकर असतील, कुठलाही विषय असेल, तुम्ही लगेच क्लीन चिट देऊन मोकळे होता राव। तुम्ही विसरता का की तुम्ही जज नाही, तुम्ही मुख्यमंत्री आहात। आणि अशा क्लीन चिट तुम्हाला द्यायच्या असतील तर तुमच्या दालनाच्या बाहेर एक पाटी लावा, येथे क्लीन चिट मिळतील। कृपया हे करू नका, कारण तुमच्या अशा वक्तव्याने तपास प्रभावित होऊ शकतो। एक दुसरं असं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव, मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुन्हेगार आहेत असं एकदाही म्हटलेलं नाही। मी काय म्हणतेय की ड्रग्जच्या संबंधाने जो एकूण घटनाक्रम आहे, या घटनाक्रमामध्ये प्रकाश शिंदे हे नाव आलेलं आहे आणि प्रकाश शिंदे हे नाव हे राज्याचे उपमुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या सख्या भावाचं नाव आहे। जर आपल्याला आठवत असेल तर वाल्मिक कराडला पॉलिटिकल प्रिव्हिलेज मिळू नयेत म्हणून त्यांचे मित्र असणाऱ्या धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला। पार्थ पवारच्या प्रकरणामध्ये त्याला प्रिव्हिलेज मिळू नयेत म्हणून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी झाली। तर होय, मी तिसऱ्या दिवशी सलगपणे पुनरुच्चार करतेय की प्रकाश शिंदेच्या चौकशीच्या दरम्यान कुठलाही तपास प्रभावित होऊ नये आणि त्यांना पॉलिटिकल प्रिव्हिलेज मिळू नयेत म्हणून एकनाथ शिंदे यांचा राजीनामा झाला पाहिजे। एकनाथ शिंदेंनी बाजूला राहावं, एकदा तपास होऊ द्यावा। प्रकाश शिंदे जर निर्दोष असतील तर एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री कशाला, त्यांनी मुख्यमंत्री व्हावं। देवेंद्रजी, तुमचं मन मोठं आहे ना, तुम्ही बाजूला व्हा। आमचा भाऊ निर्दोष झाला ना की आमच्या भावाला परत मुख्यमंत्री करा। सुषमा अंधारे पुष्पगुच्छ घेऊन तिथे यायला तयार आहे। मात्र ड्रग्जचा लढा हा महाराष्ट्राचा लढा आहे आणि जो लढा मी उभा करते त्या लढ्यामध्ये आपण मला डिमॉरलाइज चूक काय